हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला आता जबरदस्त असं पाहायला मिळणार आहे आणि तो म्हणजे आता कृष्णा दुष्यंतला सरप्राईज द्यायला जाणार आहे आणि नेमकं आता काय घडणार आहे सगळं जाणून घेऊया आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये। तर आतापर्यंत आपण इथे असं पाहिलेलं आहे की दुष्यंत हा शहरात जायला निघालेला आहे आणि कृष्णाला न सांगताच तो पुढे निघून गेला होता। मग आता कृष्णा ही मागून त्याच्या आली आणि त्याला आता बुलेटवरून तिने जो फराळ वगैरे केला होता तो तिने दिलेला असतो। तर आता दुष्यंत हा कृष्णाला थँक्यू म्हणतो। तर कृष्णा ही दुष्यंतला सांगते की आम्ही गावाकडची लोक दिलेला शब्द पाळतो, घ्या। त्याबरोबर दुष्यंत आता फराळाचं घेतो। कृष्णा दुष्यंतला सांभाळून जा आणि नीट राहा हे सगळं सांगते। दुष्यंतसुद्धा होकार देतो सर्व गोष्टींसाठी आणि मग आता कृष्णा ही तिथे उभी राहते आणि कृष्णाच्या समोरून दुष्यंत हा तिकडनं शहरात निघून जातो। दिवसामागोमाग दिवस असे 15-20 दिवस गेलेले असतात आणि आता दुष्यंतचा वाढदिवस असतो आणि आता दुष्यंतला कामामुळे गावाला वाढदिवसानिमित्त यायला जमणार नसतं। कृष्णा नाराज असते। तर आता तिला भक्तीने कल्पना सुचवलेली असते की तू तर कृष्णा दुष्यंतकडे शहरात जाऊ शकतेस। मग आता कृष्णा ही दुष्यंतकडे शहरात आलेली आहे आणि शहरात आल्याच्यानंतर आता तिने आणि दुष्यंतने बाजारातून जाऊन काही ग्रोसरी वगैरे जो काही सामानाचा साठा लागतो घरात स्वयंपाक बनवण्यासाठी तो सगळासुद्धा आणलेला आहे। त्यानंतर आता दुष्यंत हा कृष्णाला विचारतो हे सगळं आणलं आहे तर खरं, पण या सगळ्याचं तू नेमकं करणार काय आहेस? एवढी कामं करण्याची तुला गरज नाही आहे, तू गावावरून दमून आली आहेस कालच। त्यावर कृष्णा दुष्यंतला सांगते मला गावाला सवय आहे भरपूर सगळी कामं करत राहण्याची, त्यामुळे मला काहीही वाटणार नाही आहे, तुम्ही उगाच काळजी करू नका फार। मी आता मस्त गरम गरम स्वयंपाक करते इतकं ती म्हणतच असते। इतक्यात अचानक आता डोरबेल वाजते। डोरबेल वाजल्याबरोबर कृष्णा ही म्हणते मी बघते कोण आहे ते दारात आणि मग आता कृष्णा जाऊन दरवाजा उघडते। तर दरवाजामध्ये 5-6 मुलं आणि 2-3 मुली उभे असतात। आता कृष्णा त्यांना बघते आणि कृष्णाला जरा आश्चर्य वाटतं की ही लोकं अशी दारात कोण उभी आहेत। त्यावर ती लोकं कृष्णाला विचारतात की तुम्ही कोण आहात? त्यावर कृष्णा म्हणते म्या कोण, पर तुम्ही कोण आहेसा? इतक्यात दुष्यंत तिकडे येतो आणि दुष्यंत म्हणतो अरे चार्ली, ईशान या ना या, तुम्ही सगळ्यांनी प्लीज आतमध्ये या। चार्ली, ईशान, निहारिका, राज, सुबोध असे सगळे मित्र आलेले असतात आता दुष्यंतचे आणि ते सगळे आता तिकडे येतात आणि दुष्यंतला म्हणत असतात अरे भाई तुझा वाढदिवस आहे मग आम्ही येणार नाही का? त्याबरोबर आता कृष्णाला कळतं की याचा अर्थ हे सगळे दुष्यंतचे मित्र आहेत। तर आता दुष्यंतला ते सगळे विचारत असतात अरे ते सगळं तर ठीक आहे भाई, पण ही मुलगी आहे तरी कोण? त्याबरोबर आता कृष्णाला वाटत असतं की दुष्यंतला आपली ओळख सांगायला आवडणार नाही, त्यामुळे ती म्हणते तुम्ही सगळ्यांनी बसा, मी तुम्हा समद्यांसाठी पाणी घेऊन येतो। आणि मग कृष्णा आता पाणी आणण्यासाठी आतमध्ये जाते, पाणी घेऊन येते, सगळ्या पाहुण्यांना पाणी वगैरे देते आणि म्हणते की तुम्ही समधीजणं काय घ्याल? नाही म्हणजे चहा, कापी, काय सरबत बिरबत? त्यावर सगळेजण सांगतात की आमच्यासाठी चहा आणा। त्यावर कृष्णा म्हणते लगेच घेऊन येतो मी आणि मग आता ती सगळ्यांसाठी चहा आणायला जाते। आता ती चहा आणता आणता पटकन सगळ्यांसाठी छान अशा चकल्या करंज्यासुद्धा घेऊन येते आणि म्हणत असते ह्या घ्या, तुमच्या समद्यांसाठी चकल्या आणि करंज्या बी खायला आणल्या आहेत, हे आमच्या गावावरनं आणलं आहे म्या। आणि काय आहे ना हे आता दिवाळीचा फराळ आहे, कारण दिवाळी येते ना म्हणून, तर तुम्ही बी जरा खाऊन घ्या, कसं झालंय ते सांगा। त्याबरोबर आता दुष्यंतच्या मित्रांना छान वाटतं कृष्णाने केलेला पाहुणचार बघून। मग आता ते सगळे दिवाळीचा फराळ घेतात आणि म्हणत असतात वा खरंच खूप उत्तम स्वयंपाक केलेला आहे हा। त्यावर कृष्णा सांगते अवं ह्याला स्वयंपाक नाही फराळ म्हणतात। त्यावर लगेच दुष्यंतचा मित्र म्हणतो सॉरी फंबल पडला माझा, खूप छान स्वयंपाक म्हणजेच फराळ केलेला आहे हा तुम्ही, बाय द वे पण तुम्ही आहात कोण? त्यावर मग कृष्णाच्या अगोदर आता दुष्यंत स्वतःहून सांगतो की ही माझी बायको आहे। तर आता हे ऐकून कृष्णाला छान वाटतं। मग कृष्णा आता सगळ्यांना म्हणते जेवल्याशिवाय कुणीसुद्धा जाऊ नका, सगळ्यांनी छान जेवून जा। त्यावर ते सगळं म्हणतात की आम्ही तर फक्त डीच्या बर्थडे सेलिब्रेशनसाठी आलो आहे। कृष्णा म्हणते तेच तर म्हणायलो आहे ना मग मी आम्ही, ते तुम्ही वाढदिवस साजरा करण्यासाठी आला आहेसा ना? मग जर तुम्ही वाढदिवस साजरा करायला आलायसा तर न खाता पिता वाढदिवस कसा साजरा व्हायचा म्हणून म्हणायलो, मस्त खावा पिवा आणि मग जावा काय? त्याबरोबर सगळी लोकं आता तयार होतात मस्त कृष्णाच्या हातचा झणझणीत बेत घेण्यासाठी। तर आता एक मुलगी विचारते पण तू बेत करशील तरी काय? त्यावर कृष्णा म्हणते सांगा की तुम्हासनी काय खायचं आहे ते?
तर आता ती लोक म्हणतात की काहीही बनवा तुम्ही, चालेल. मग कृष्णा म्हणते चालतंय. झणझणीत तांबडा पांढरा करतो दुष्यंत सरकारसने आवडतो तसा, आणि मस्त भाकऱ्या बी भाजतो, त्याच्याबरोबर ज्वारीच्या बाजरीच्या बी भाजतो, आणि मस्तपैकी मासे बनवतो काय. त्याबरोबर आता कृष्णाने सगळा नॉनव्हेज मेन्यू सांगितल्याबरोबर सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटतं. तर सगळे विचारतात की वा, हा सर्व स्वयंपाक तुला बनवता येतो का? कृष्णा म्हणते स्वयंपाक बनवता येतो म्हणजे? येतोच की, बघाच तर तुम्ही, म्या काय मस्त स्वयंपाक बनवून आणतो तो, तुम्ही समद्यांनी गप्पा मारत बसा, तोवर मी आलो. त्याबरोबर आता लगेचच ते लोक म्हणायला लागतात की ठीक आहे ये. मग आता कृष्णा ही किचनमध्ये येते. आता कृष्णाने मस्तपैकी कांदे, टमाटे, मिरची सगळं काही चिरायला घेतलेलं असतं. पटापट सगळं चिरून वगैरे ती मसाला वगैरे करते आणि म्हणायला लागते की चला पटापटा स्वयंपाक बनवायला हवा, दुष्यंत सरकारांच्या मित्रासनी समद्यासनी स्वयंपाक आवडायला हवा. गरम गरम मस्तपैकी तांबडा पांढरा शिजतो एका बाजूला मस्त मासे बनतात. आणि मग आता भाकरी पटापट गरमागरम कृष्णा भाजते आणि सगळ्या मित्रांना म्हणते चला आता तुम्ही समद्यांनी जेवणं घेऊ शकता, जेवण तयार होते. त्याबरोबर आता सगळे म्हणतात की अगं मग सगळंच होऊ दे, आपण एकत्र सगळे बसू, तुलासुद्धा आमच्याबरोबर येता येईल. दुष्यंतच्या मैत्रिणीसुद्धा कृष्णाला म्हणतात, पण कृष्णा सांगते की नाही न गं, तुम्ही समद्यांनी गरम गरम खाल्लंसं नवं की मला बरं वाटेल. दुष्यंत आणि दुष्यंतचे मित्र मैत्रिणी सगळे जेवायला बसतात. तर आता कृष्णाच्या हातचं जेवण खाऊन सगळ्यांनाच मंत्रमुग्ध झाल्यासारखं होतं. सगळेजण कृष्णाचं कौतुक करायला लागतात आणि म्हणत असतात की वा, खरंच काय उत्तम सुगरण बायको मिळाली आपल्या डीला, खरंच वा, लाखात एक नशीब म्हणतात ना, ते हे असं असतं. त्याबरोबर आता कृष्णा तिकडे आलेली असते. तर आता लगेच पटकन दुष्यंतच्या मित्रातून शब्द जातो तोंडातून त्याच्या की बापरे, खरंच ही पोरगी किती गुणावानाला आहे, किती उत्तम सुगरण आहे ही. नाहीतर डीने चॉईस केलेली ती गौतमी, ना तिच्या हाताला चव ना तिच्या तोंडाला बोलण्याची पद्धत. जाऊ दे, मरू दे, तिच्याबद्दल बोलणं म्हणजे स्वतःचा वेळ वाया घालवून घेण्यालायक आहे, कशाला उगाच तिचा एवढा विषय काढायचा, असं आता सगळे मित्र म्हणतात. त्यावर कृष्णा आता त्यांना सगळ्यांना म्हणते जाऊ दे की, कशापायी तुम्ही उगाच जेवणावर कुणाची तरी कटू आठवण काढायलायसा, त्यापेक्षा समद्यांनी माझ्या हातच्या मस्त गरमागरम जेवणाचा आस्वाद घ्या. आणि वय कुणासनी काय लागलं तर हक्काने सांगा, लाज बिजू नका. मग स्वयंपाक घरात आहे, जरा आवरावर बाकी राहिल्यानं व स्वयंपाक वाटायची तेवढी जरा करून घेतो. मग आता कृष्णा ही किचनमध्ये आत येते आणि आता ती आवरावर करायला लागते. तर दुष्यंत हा आता सगळ्या मित्रांना कृष्णाची ओळख सांगतो. सगळ्यांना कृष्णाची ओळख ऐकल्यानंतर खूप भारी वाटतं की वा, इतकी चांगली बायको ह्याला मिळाली. तर आता इथे कृष्णा ही मनातल्या मनात म्हणत असते चला एक काम बाकी झाक झालं, दुष्यंत सरकारांच्या मित्रासनी म्या बनवलेलं खाया आवडलं नाही, जर त्यासनी आवडलं नसतं तर एवढी मेहनत माझी वाया गेली असती ना बघा. आता हे सगळं काही पूजाने बघितलेलंही असतं आणि ऐकलेलंही असतं. पूजाचा या सगळ्यामुळे खूपच जास्त राग होत असतो, संताप होत असतो. तिला वाटत असतं की मी करत काय होते आणि हिने काय करून घेतलं, इतके दिवसांची माझी सगळी मेहनत वाया घालवली, पाण्यात घालवली. आता मला माझा डी मिळूच शकत नाही. आता मी कितीही प्रयत्न केलेला तरी डी हिचाच होणार. त्याबरोबर पुढे ती म्हणते पण नाही, काहीही झालं तरी मी प्रयत्न सोडणार नाही, मी माझ्या आईला दिलेला शब्द नक्की पूर्ण करणार, मी डीला मिळवणार म्हणजे डीला मिळवणारच. मग त्यासाठी मला अगदी काहीही करायला लागलं तरीही चालेल, पण मी डीला मिळवणार. त्याबरोबर आता मग मात्र पूजाने हा जो काही फालतू पण केलेला असतो त्या पनला बघत ती आता तिथे उभी असते. इतक्यात समोरून तिला असा भास होतो की आपल्या कोणीतरी चालत येते. पूजा पटकन आता पळते तिकडनं आणि पळत आता ती खाली येते. खाली तर येते पण येताना आता तिच्याकडून एक खूप मोठी चूक झालेली असते आणि ती म्हणजे दुष्यंतचे 2 मित्र असतात जे आता त्याच लिफ्टमधून वरती चाललेले असतात आणि आता ते पूजाला बघतात. त्याबरोबर आता पूजा ही तोंड लपवते आणि तोंड लपवून कशीबशी ती त्यांच्यापासून लपत छपत खाली येते. पूजा आता म्हणत असते सोडणार नाही मी त्या भिकारडीला. कृष्णा, तू माझं संपूर्ण आयुष्य खराब केलंस, तू माझ्यापासून माझा बाप हिरावून घेतलास. मी ज्या ठिकाणी आता प्रेम केलं त्या माझ्या होणाऱ्या नवऱ्यालासुद्धा तू माझ्यापासून हिसकावून घेतलंस. पण याद राख, माझं घर, माझी माती, माझी माणसं सगळं मला तुझ्यामुळे सोडावं लागलं होतं. माझ्यापासून सगळं जरी तू हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला असलास तरीसुद्धा काहीही झालं, अगदी काहीही, तरी डीला मी तुझा कधीच नाही होऊ देणार. डी फक्त माझा आहे आणि माझाच राहणार. डीला मीच मिळवणार. तुझं लग्न आता जरी त्याच्याशी झालं असलं तरीसुद्धा मी त्याला
तुझा कधीच नाही होऊ देणार. त्याला मी परत मिळवणार म्हणजे मिळवणारच. माझं हे सुंदर मनमोहक रूप त्याला नक्की आकर्षक करून घेणार. आज जरी आमचा प्लॅन फसला असला तरीसुद्धा मी डी बरोबर त्याचा पुढचा वाढदिवस साजरा करणार म्हणजे करणार, असं सगळं तिचं मनातल्या मनात सुरू असतं. तर दुसरीकडे आता दुष्यंतचे सगळे मित्र हे गेलेले असतात. कृष्णा ही आता खूप खुश असते. एवढे मित्र गेलेले असतात, ते सुद्धा तिचं एवढं कौतुक करून भरभरून गेलेले असतात. कृष्णा दुष्यंतला म्हणत असते, खरंच भारी होते तुमचे समद दोस्त, आणि स्वयंपाक बी भारी झाला, सगळी कसं पोट भरून खाऊन गेली. त्यावर दुष्यंत म्हणतो की हो, खरोखर स्वयंपाक खूप टेस्टी होता. तुझ्यामुळे माझे सगळे मित्र भरपेट जेवून गेले. माझ्या वाढदिवसानिमित्त घरी आलेले. थँक्यू सो मच कृष्णा. खरंच तू ग्रेट आहेस. तुला की नाही सगळं जमतं. तू उत्तम आहेस. हे बघ, खरंच आपण दोघं खूप चांगले मित्र होऊ शकतो. पण त्याबरोबर कृष्णा म्हणते, मग हरकत काय आहे? नात्याची सुरुवात मैत्रीतनंच तर व्हायला हवी. त्याबरोबर आता दुष्यंत हा कृष्णाला हात पुढे करतो. कृष्णासुद्धा हात पुढे करते आणि आता दुष्यंत आणि कृष्णा ह्या दोघांमध्ये छान मैत्री होते. कृष्णा म्हणते, चला आता मी आधी जेवून घेतो, मला बी लई भूक लागली आहे बघा. मग आता कृष्णा ही जेवायला बसते. तर दुष्यंत हा कृष्णाचं जेवण होईपर्यंत कृष्णाच्या बरोबर बसलेला असतो. आता कृष्णा जेवत असते, दुष्यंत बसलेला असतो. तर आता कृष्णा ही जेवता जेवता दुष्यंतला म्हणत असते, बाकी तुमचं घर तेवढं झाक आहे. त्यावर दुष्यंत म्हणतो की हो ना, थँक्यू. त्यावर कृष्णा म्हणते, पण हे एवढं समजा घर सांभाळायचं म्हणलं तर मग तुम्हासनी जमतं कसं समजा साफसफाई करायला. त्यावर दुष्यंत म्हणत असतो की मला टापटीप राहायला, साफसुथरेपणा पहिल्यापासून आवडतो. त्यामुळे मला ज्या दिवशी सुट्टी असते त्या दिवशी सर्व काही आवरावर स्वतःची स्वतः करतो. मी स्वतः साफसफाई करतो. कामाला बाई वगैरे माझ्याकडे येत नाही, कारण मी एकटाच राहतो ना. त्याबरोबर हे ऐकून कृष्णा म्हणते, असं वय, बरोबर, काय बी हरकत नाही. बरं चला, झाली आहे माझी बी जेवणं करून. मग मी एक काम करतो, पटकीने ही भांडी घासतो आणि मग जाऊन आपण झोपू. त्यावर दुष्यंत म्हणतो की नाही नको, तू एकटीच का म्हणून करशील सगळं, चल मी तुला मदत करतो. मग आता दुष्यंत आणि कृष्णा दोघंजणं मिळून सर्व काही किचन ओटा वगैरे आवरतात. आणि मग आता कृष्णा म्हणते थँक्यू. त्यावर दुष्यंत म्हणतो, अगं उलट मीच तुला थँक्यू, तू एवढं सगळं घाट घातलास माझ्या मित्रांसाठी. बरं चल आता झोपूया. त्यावर दुष्यंत आणि कृष्णा दोघं झोपायला आलेले असतात. आता कृष्णाला हंतरायला खाली हंतरून नसतं. मग आता कृष्णा दुष्यंतला म्हणते, झोपा तुम्ही तुमच्या पलगावर, मी एक काम करतो, म्या खाली चटई किंवा चादर हातरूनच झोपतो. त्याबरोबर आता दुष्यंत म्हणतो, अगं इथे चटई वगैरे एक्स्ट्रा काही हंतरून नाही आहे, तू एक काम कर, तू झोप माझ्याबरोबर बेडवरती. त्यावर कृष्णा म्हणते, काय? त्यावर दुष्यंत म्हणतो, हो तू बेडवरती झोप. आपण एक काम करू, आपल्या दोघांमध्ये एक मोठीच्या मोठी ब्लँकेट ठेवू. ब्लँकेटच्या पलीकडे तू झोप, ब्लँकेटच्या अलीकडे मी झोपेन, चालेल? त्यावर कृष्णा म्हणते, वय चालतंय की. मग आता दुष्यंत कपाट उघडतो आणि कपाटातनं एक भली मोठी ब्लँकेट काढतो आणि म्हणतो की ॲक्च्युली ही ब्लँकेट मी मागे काश्मीरला गेलो होतो तेव्हा घेतली होती. तिथपासून पुन्हा कधी तिला अंगावरती घेणं काही जमलं नाही, तर आज तिचा असा वापर करता येतो आपल्याला. कृष्णा आणि दुष्यंत दोघंजण छानमध्ये ब्लँकेट टाकतात आणि आता झोपायला लागतात. कृष्णा ही दुष्यंतला विचारते की मग उद्या काय खायचं काय आहे तुम्हासनी. दुष्यंत म्हणतो की हे बघ, ऑलरेडी तू खूप दमली आहेस, एवढं सगळं काम तू करू नकोस, गावालासुद्धा तुला शेतात खूप काम असतं, तर आता तू निवांत आली आहेस तर आराम वगैरे कर, छान मस्त मजा कर. कृष्णा म्हणत असते, पर दुष्यंत म्हणतो, चल झोपून घेऊया, सकाळी लवकर उठायचं आहे. आता दुष्यंत झोपून जातो, पण कृष्णाला काही केल्या झोप येत नसते. कृष्णा आता जागीच असते. तर दुष्यंत हा दुसऱ्या दिवशी छान उठतो. बघतो तर काय, कृष्णा झोपली आहे. इतक्यात आता खिडकी उघडी असते आणि त्या खिडकीतून कृष्णाच्या चेहऱ्यावरती उजेड येत असतो. कृष्णाचा डोळे आता जे उघडत चाललेले असतात त्यांच्या आड दुष्यंत येऊन उभा राहतो आणि आता दुष्यंतचे जी काही पाठ असते त्यामुळे कृष्णाच्या चेहऱ्यावरती जे सूर्यकिरणे येत असतात ती सगळी तिथल्या तिथे अडवली जातात. दुष्यंत कृष्णाचं ते सुंदर रूप बघतच राहतो. त्यानंतर आता लगेचच दुष्यंत हा कृष्णाच्या अंगावरती पांघरून टाकतो, खिडकीचे दोन्ही पडदे लावून घेतो आणि आता तयारी करायला लागतो. ऑफिसची सगळी तयारी वगैरे दुष्यंतची करून झालेली असते. दुष्यंत आता ऑफिसला निघून जातो. ऑफिसला गेल्यावर सगळेजण दुष्यंतचं कौतुक करत असतात. वा, काय उत्तम बायको मिळाली आहे खरंच तुला, वा वा वा, खरंच ग्रेट, अरे किती समंजस आणि सालस आहे दुष्यंत तुझी बायको, नाहीतर ती पूजा नुसती फक्त बोलायचा पंची पोपट होता.
त्याबरोबर दुष्यंत हा सगळ्यांना ओरडतो आणि म्हणतो की बस, 2 मुली वेगळ्या वेगळ्या असतात, तुम्ही उगाचच्या उगाच प्रत्येक गोष्टीत त्या दोघींचं कंपॅरिझन करू नका. काहीसुद्धा गरज नाही आहे माझ्या बायकोचं आणि गौतमीचं कंपॅरिझन करण्याची. सुरुवात करा जेवायला. त्याबरोबर आता सगळेजण म्हणतात आधी थोड्या वेळ कामं करत बसू आणि मग बघूया. दुष्यंत हा सगळ्या ऑफिस स्टाफबरोबर मिळून कामं करायला सुरुवात करतो. थोडा वेळ असाच निघून जातो आणि मग वेळ येते ती म्हणजे जेवणाची. आता दुष्यंत स्वतःचा डबा उघडतो. सगळेच मित्र आपापले डबे उघडतात. सगळ्याच जणांना दुष्यंतमधली भाजी थोडी थोडी हवी असते. दुष्यंत सगळ्यांबरोबर ते जेवण वाटून कुटून शेअर करून चांगलं खातो. सगळेजण म्हणत असतात, खरंच नशीब काढलंयस तू बायकोच्या बाबतीत. बाकी तुला खूप चांगली, उत्तम आणि सुगरण बायको मिळाली. एवढी उत्तम बायको जर आम्हाला मिळाली असती तर कदाचित आम्ही. त्यावर दुष्यंत म्हणतो, तुम्ही काय? त्यावर त्याचे मित्र म्हणतात, नाही रे, काही नाही. बरं, मग आता वहिनींना घेऊन फिरायला कुठे जातोयस? असे दुष्यंतचे मित्र दुष्यंतची खेचत असतात. दुष्यंत म्हणतोय, गप्प बसा रे, असं काही वाटतंय तुम्हाला? तसं नाही आहे, आम्ही कुठेही जात वगैरे नाही आहोत. कामातून मला सुट्ट्या थोडीच मिळणार आहेत, ते सुद्धा अशा थोड्या दिवसांसाठी. त्यावर दुष्यंतचे मित्र म्हणतात, अरे असं काय करतोयस? जा की कुठेतरी मस्तपैकी वहिनींना घेऊन. अरे तेवढ्या तुला भेटण्यासाठी आल्या आहेत, कमीत कमी त्यांना बेसिक ठिकाणं तरी फिरवून घेऊन ये, छान वाटू दे त्यांना. मग आता दुष्यंतच्या मैत्रिणीसुद्धा दुष्यंतला म्हणतात, अरे लांब कुठे, बायकोला फिरायला घेऊन नको जाऊस, पण कमीत कमी ती आता जिथे आली आहे ते शहरातली जी काही छान मस्त प्रसिद्ध ठिकाणं आहेत तिथे तरी तिला फिरवून घेऊन ये, तिलासुद्धा तुझ्याबरोबर एन्जॉय करून छान वाटेल. त्याबरोबर मग आता डीसुद्धा विचार करतो की खरोखर कृष्णाने आपल्यासाठी एवढं सगळं केलं, मग आपण कृष्णाला फिरायला घेऊन जायला हवं का? त्याबरोबर आता दुसरीकडे कृष्णाही काल रात्रीचा प्रसंग आठवूनच असते. कृष्णाला आठवत असतात दुष्यंतचे मित्र आले होते आणि दुष्यंतचे सगळे मित्र कृष्ण आणि दुष्यंतची जोडी बघून म्हणालेही होते की अगदी मेड फॉर इच अदर कपल आहे. आणि हे ऐकून कृष्णा खूपच जास्त खुश झालेली असते. प्रत्येक एकच गोष्ट आठवून कृष्णाला हसू येत असतं. त्याबरोबर आता हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत ह्या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.